टिकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी गावदेवी लोणार टीमला. तर समीर वाकडे यांच्या हस्ते इथे मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय सन्माननीय आदरणीय अनंत वाकडे साहेबांचा. तर चला पंच 20 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांसाठी. आपण देखील टाइम लावायचा आहे. आम्ही देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये टाइम लावू. गोलंदाजी महाकोती स्ट्राइक एंडला फलंदाज आहे शुभम. नॉन स्ट्राइक एंडला सुधीर. तर गेम ऑन होतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. अलोंग द कार्पेट चेंडू तटवला गेलाय. एका धावेचा अवधी होता. धावांचा श्रीगणेशा होतोय. तर दिगंबर पहिले षटक हाताळत असताना पॉवर प्लेचा सामना 4 षटकांचा आहे. तर स्ट्राइक एंडला फलंदाज आता मात्र सुधीर. नॉन स्ट्राइक एंडला सुभाष. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिगंबर. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा 1 धाव. तर लक्षात घ्या सर्व खेळाडूंना एक सूचना आहे. जर तुम्हाला रिव्ह्यू हवा आहे तो रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बिमर या दोघांसाठीच असेल याची नोंद घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारे तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा तर पंचांकडे अपील केलं जाते. मात्र पंच अतिशय सावध सांगतायत. बॅट इथे मात्र पहिले लागली आहे चेंडूला. त्यानंतर चेंडू पावरती ब्रश झालाय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि पंचाचा निर्णय अंतिम असेल. तुम्हाला पंच निर्णय देतील तो नक्कीच तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. जर तुम्हाला रिव्ह्यू हवा आहे तो फक्त रनआउट साठी आणि त्याचबरोबरीने बिमर साठी असेल. त्या व्यतिरिक्त कोणत्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. बॅक टू मॅच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोल्डन स्पॉट वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जाते यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते गोलंदाज दिगंबरच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू एकदा स्टेप आउट करून खेळायचा होता. मात्र पंचांकडे अपील केलं जाते. यष्टी रक्षक अतिशय चपळ पाहायला मिळते आणि पहिला धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी लोणार टीमला. अजय धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. पहिले षटक मार्गस्थ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजे दत्तकृपा सावतच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. मिस टाइम होत आहे 2 फलंदाजांमध्ये. धावचीची संधी. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी लोणार टीमला. डीजे निश्चितच इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. बघा यापुढील सर्व सामने 4 षटकांचे खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची.
पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. मात्र चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये, ती म्हणजे दिगंबरच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील, स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश, स्ट्राईक एंडला सुभाष, स्ट्राईक एंडला सुधीर. तर जय हनुमान चषक 2021 चे पर्व आपण इथून एन्जॉय करते. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. एक चांगलं आयोजन पाहायला मिळतंय निश्चितच चौदारपाडा संघाच्या माध्यमातून. तर दुसरे षटक गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. पहिले चेंडू इथे मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आलेला पहिलाच दर. धावफलक वेगाने पुढे सरकेल, धावफलकावर वेगाने आकारेल, धावफलकावरती धावा लागतील त्या 6 धावा. तर मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला करत असताना फलंदाज योगेश, गोलंदाज स्वप्नील वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होईल गोलंदाजीसाठी. तर मात्र स्कूपचा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही. इथे मात्र वेगवान गतीचा मारा केला जातोय. चेंडू गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतोय, तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावफलकावरती धावा स्थगित, धावफलकावरती धावा झाल्या त्या 6 धावा. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाज स्वप्नीलचा. एक बिग फाईट मॅच निश्चित आपण इथून एन्जॉय करायला. एक चांगला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहाल. तर मागचा सामना देखील खूप चांगला पाहायला मिळाला. नांदकर संघाने निश्चितच सामना जिंकला. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क झालाय, तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित, धावफलकावरती धावा झाल्या त्या 6 धावा. पहिल्या चेंडूवरती चौका खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना स्वप्नील इथे मात्र जकडून ठेवतोय, तो म्हणजे फलंदाज योगेशला. मोठे फटके तुम्ही खेळता येत नाहीत, ते म्हणजे फलंदाज योगेशला. तर दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच खेळपट्टी देखील तापलेली आहे. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, तर मात्र फर्निचर बिघडवलं जाते आणि धक्का लागेल, तो म्हणजे गावदेवी लोणार टीमला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश. तर पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलने चौकार लगावला होता, त्यानंतर मात्र स्वप्नीलवरती हल्ला केला होता फलंदाज योगेशने. त्यानंतर कमबॅक केले स्वप्नीलने. 3 चेंडू तदनंतर निर्धाव फेकलेत. नाही ते मात्र योगेशला देखील बाद केले. तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल योगेशला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश. तर बिग फाईट मॅच इथून मात्र निश्चितच एन्जॉय करायला. पहिला सामना लो स्कोरिंग पाहायला मिळाला, त्यानंतर दुसरा सामना हाय स्कोरिंग. आता मात्र तिसरा सामना इथून मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दिशा पाहावी लागेल. दिशाच पंच आमच्याकडे इशारा करताय. चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकेका धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या त्या 7 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. तर 4 षटकांचा सामना आहे. निश्चित विचार केला तर 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा धावफलकावरती सेट करणं जरुरी असतं. आता मात्र फलंदाजी खराब पाहायला मिळते. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने तर बॅटला निश्चित चेंडू ब्रश झालाय, तोपर्यंत एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 8 धावा. तर शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र काय गोलंदाजी करतोय स्वप्नील.
पहिले षटक देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. तर 2 षटक समाप्त झाले. 2 षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 6.00च्या सरासरीनुसार 12 धावा धावफलकावरती. तर 4 षटकांचा सामना आहे. 2 षटक समाप्त झालेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी इथून मात्र करावी लागेल ती म्हणजे सुधीर आणि निलेशला. गोलंदाजी मागवाती 30 षटक घेऊन गोलंदाज जयेश. वैयक्तिक पहिलं व सांगे कोटे 30 षटक घेऊन आलाय गोलंदाज जयेश. तर यापुढील होणारा सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष पारस स्पोर्ट्स आमने. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचे नाणेफेकीसाठी. चेंडू इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. खूप चांगला झेल इथे मात्र कॅरी केला जातोय. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी लोणार टीमला. त्याच दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 12 धावा. 30 षटक मार्गस्थ गोलंदाज जयेशचा पहिल्या चेंडूवरती इथे मात्र घडी बाद करत असताना पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. कोणती चूक होणार नाही आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी लोणार टीमला. हॅट्रिक गोलंदाज जयेश. 12 या धावसंख्येवरती आतापर्यंत गडी बाद झाले ते 5. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पू. अक्षय ऑन स्ट्राइक ऑन हॅट्रिक गोलंदाज जयेश. तर पाहिजे हॅट्रिक इथे मात्र प्रस्थापित केली जाईल का. एकदा मोठा फटका. मॅच टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र चूक करतोय आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. धावा झाल्या त्या 16 धावा. इथे मात्र हॅट्रिकची संधी होती. कुठेतरी चूक केली क्षेत्ररक्षकाने आणि हॅट्रिक गमवावी लागले गोलंदाज जयेशला. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 16 धावा.
तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली जयेशच्या माध्यमातून. चौकार आल्यानंतर इथे मात्र कमबॅक करतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती जयेश. चेंडू कोलवा टप्प्यात चेंडू होता. मोठा फटका पाहायला मिळतो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. खूप चांगला झेल ते मात्र कॅरी केला जातोय आणि ते मात्र धक्का क्रमांक लागेल तो म्हणजे 6. ते मात्र कुठेतरी चुका पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणजे गावदेवी लोणार टीमच्या माध्यमातून एकही ते मात्र पार्टनरशिप बिल्ड करता आली नाही फलंदाजांना. भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका. चेंडू तटवला गेलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. तर तिसरं षटक इथून समाप्त झाले. 3 षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 17 धावा. चला थोडस फास्ट खेळा बघा. अजून भरपूर सामने आम्हाला इथून कव्हर करायचे आहेत. आजचा अंतिम दिवस आहे मेगा फायनलचा दिवस. तो चेंडू त्यामध्ये मोठा फटका खेळायचा होता स्वतःच्या फॉलोजर मध्ये चेंडू कॅरी करत असताना. तर निश्चितच जाऊया व्यासपीठावरती. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय चौदारपाडा गावचे उद्योगपती विलास चौधरी. त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. तर उत्तम वाकडे याला विनंती करतोय की आपल्या हस्ते इथे मात्र यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय आदरणीय चौदारपाडा गावचे उद्योगपती विलास चौधरी यांचा. निश्चितच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देखील ते उमेदवार आहेत. दादांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. दादा आपण आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. ते एक डॅशिंग नेतृत्व, एक युवा उद्योजक म्हणून जे गोलंदाजी मागवती गोलंदाज निलेश. इथे मध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्कोअर एक रिझनला बीट करून चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी.
त्या 21 धावा. शेवटचा षटक, स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक. तर नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढील होणारा सामना असेल ज्या अंबिका देवरुंगपाडा विपक्ष पारस स्पोर्ट्स आमने. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते आपण यायचंय नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर माझा फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी लोणार टीम. या फेरीतील अंतिम लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष पारस स्पोर्ट्स आमने. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. पुढचा चेंडू ते मात्र खूप चांगला चेंडू. एकदा इथे मध्ये मोठा फटका पाहायला मिळतो. मेश टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल तोपर्यंत त्या धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावा. तर पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते म्हणजे दत्तकृपा स्पोर्ट्स क्लब सावध या संघासमोर. यापुढील होणार सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष पारस स्पोर्ट्स आमने. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो हॅलो. चला टॉससाठी या लगेच. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. पारस स्पोर्ट्स आमने आणि जय अंबिका क्रिकेट. हॅलो हॅलो हॅलो. 2 मोठे संघ आहेत. मी विनंती करतो विलास चौधरी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायच्या मॅचचा युवा नेतृत्व आहे, डॅशिंग पर्सनॅलिटी. आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत आपल्या गावामधून. उमेदवार म्हणून नक्कीच ते उभे आहेत. त्यांचं भरपूर स्वागत स्पर्धेमध्ये. हॅलो हॅलो हॅलो. तर दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आहेत. तर आणि इथे टॉस जिंकलाय तो म्हणजे पारस स्पोर्ट. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग.
क्षेत्ररक्षण करायचंय. समोर देवरुंगपाडा सारखा एक बलाढ्य संघ आहे. या संघाविरुद्ध खेळत असताना काय रणनीती असेल तुमच्या मैदानामध्ये? रणनीती आमची असेल 40+. 40+, बस. 4 षटकांचा सामना आहे. त्याचबरोबरीने फिल्डिंग करायची आहे. तुमच्याकडे असे कोणते मुख्य गोलंदाज आहेत जे मात्र समोरच्या टीमला रोखण्यामध्ये त्यांना यश येईल? आमचे रमेश दादा आहेत आणि उमेश आहेत, मनीष आहे, मयूर आहे, गीतेश आहे, सागर आहे. नक्कीच तुम्हाला देखील सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा असतील. एकंदरीत आयोजनाविषयी काय बोलाल? काय मस्त टुर्नामेंट आहे, अजून काय बोलायचं आहे. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा असतील. त्यानंतर आमच्यासोबत जयंबिका देवरुंग क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय स्वीकारला असता? बॅटिंगच घेतली असते. आणि आता तुम्हाला फलंदाजीच करायची आहे. समोर देखील एक चांगली टीम आहे पारस स्पोर्ट्स अमने, जे संघाने देखील चांगला परफॉर्मन्स राहिला या विभागामध्ये खेळत असताना. तर या टीम समोर खेळत असताना कितीपर्यंत मजल मारायचा प्रयत्न असेल या मैदानामध्ये? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. अशी कोणती बॅटिंग लाईनअप आहे तुमच्याकडे जी मात्र मोठ्या मोठ्या धावसंख्येपर्यंत गवासणी घालण्यामध्ये तुम्हाला मदत करेल? आविष्कार आहे, रोशन, सोयाल. तर त्याचबरोबरीने तुम्हाला स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा असतील. याचा मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. याचा पुण्यात आपण ओमकार तेरडे यांच्याकडे. थँक्यू शुभम. तर चला ते मात्र सामना लगेच सुरू करायचा आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रात धावफलकावरती धावा लावल्या गेल्या होत्या त्या 26 धावा आणि 27 धावांचा टार्गेट इथून सेट केले गेले. ते म्हणजे दत्तकृपा सावध संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहायला मिळेल. स्वप्नील आणि अक्षय गोलंदाजी मार्क होती. पहिले षटक घेऊन गोलंदाज अजय गोलंदाजी मार्क होती. पहिले षटक घेऊन स्ट्राईक एंडला स्वप्नील. ते गेम ऑन होते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही. चेंडू गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतोय. तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. लो स्कोरिंग मॅच आहे निश्चितच. इथून मात्र लो स्कोरिंग मॅच खूप टफ पाहायला मिळतात. त्याचं मात्र पहिलेच चेंडूवरती उदाहरण देत असताना गोलंदाज अजय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल स्वप्नील. मात्र पंचांकडे अपील केलं जातंय. मात्र पंच अतिशय सावध. तर गुडलँड स्पॉट वरती सातत्याने चेंडूची पिचिंग केली जाते. खूप चांगली गोलंदाजी व्हेरिएशन्स आता मात्र पाहायला मिळतात अजयच्या माध्यमातून. बिग फाईट मॅच जो मात्र आपण एन्जॉय करताय मैदानाच्या आतमध्ये. दत्तकृपा सावध विपक्ष गावदेवी लोणाड. इथे मात्र टेट फॉर टॅट उत्तर दिले जाते. पहिल्या षटकात जर विचार केला तर पहिल्या सत्रात देखील पहिले चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. 2 धावा निश्चितच खर्च केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजाने. आता मात्र तशीच गोलंदाजी केली जाते. इथे मात्र बॅक टू द बॉल चेंडू खेळून काढलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल कॅरी करत असताना गोलंदाज अजय. पहिला धक्का लागेल तो म्हणजे द टार्गेट. खूप कमी धावांचं पाहायला मिळते. 27 धावांचं टार्गेट इथून मात्र चेस करायचं होतं. तर पहिल्या चेंडूवरती पहिले 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती. चांगली गोलंदाजी आता मात्र अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमबॅक करतोय. टेट फॉर टॅट उत्तर दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. तर दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतात. एक चांगली मॅच निश्चितच आपण इथून एन्जॉय कराल. सातत्याने जेव्हा जेव्हा आपण लो स्कोरिंग मॅच पाहतो तेव्हा तेव्हा खूप टफ लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतात. निवृत्ती स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजी मागवती गोलंदाज अजय. थोडस स्पीडअप करायचंय. तो चेंडू
इथे मात्र अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. सातत्याने व्हेरिएशन्स पाहायला मिळतात गोलंदाज अजयच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. संघर्ष करतोय, आपल्या संघाला सावरण्याचं काम करतोय ते मात्र. तर त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय यशवंत पवार साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर संघर्षाशिवाय कोणतीही गोष्ट इथे मात्र साध्य होत नाही. तेच करत असताना गोलंदाज अजय. पुढचा चेंडू मात्र बॅक टू द बॉल. चेंडू तटवला गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार. निवृत्तीच्या मात्र हल्ला चढवला जातोय. म्हणजे गोलंदाज अजय वरती पहिला संघर्षमय चौकार निवृत्तीच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. मात्र निवृत्ती तर देत असताना गोलंदाज अजयला ते मात्र मेहनत करावी लागेल निश्चितच फलंदाजांना इथे मात्र सामना जिंकायचा असेल तर. खूप चांगला फटका. हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय कव्हर्स मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. निवृत्तीच्या बॅट मधून आलेला झाले. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 8 धावा. तर समीकरणाचा विचार केला तर आता मात्र येणारे 18 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी ती म्हणजे 19 धावांची सावध टीम समोर. तर चांगली फलंदाजी निवृत्तीने केली. ते मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना निवृत्तीने 2 चौकार दाखवले. एक 27 धावांचं माफक लक्ष इथं मात्र दिलं गेलं होतं. ते मात्र चेस करत असताना चांगली फलंदाजी केली. गोलंदाजी सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली अजयच्या माध्यमातून. 4 चेंडू निर्धाव फेकले. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार दाखवले. ते म्हणजे फलंदाज निवृत्तीने. योगेश आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होईल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अक्षय. तर समीकरणाचा विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 19 धावांची. तर सामना खूप चांगला पाहायला मिळेल. बघा थोडस स्पीडअप करा. आज 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे सेमीफायनल आणि फायनल. तर गोलंदाजी मागवती. गोलंदाज सज्ज योगेश. स्ट्राईक एंडला अक्षय पुन्हा एकदा सज्ज होईल. स्वीपचा फटका खेळायचा होता. पंचांकडे अपील केलं जात आहे. पंच मात्र अतिशय सावध. तर पंचांवरती दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. पंच मात्र अतिशय सावध. ऑफिशियल्स पंच निश्चित आपल्या मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळतात. रमेश म्हात्रे सर असे बाळा सर असतील. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 8 धावा. धावफलकावरती 27 धावांचं लक्ष आहे. येणारे 17 चेंडू आणि आता मात्र गरज असेल 19 धावांची. आता हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. धावचीची संधी. डायरेक्ट हिट दिला होता मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 1 ने धावफलक पुढे सरके. धावफलकावरती धावा लागतील त्या 9 धावा. तर 16 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 18 धावांची विजयासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे निवृत्ती, जिच्या बॅट मधून पहिल्या
षटकामध्ये 2 चेंडूवरती झोन चौकार पाहायला मिळाले. मात्र खूप चांगली फलंदाजी आता मात्र निवृत्तीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आत्मविश्वास निश्चित उंचावला असेल निवृत्तीचा. तर मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळायचा होता. मात्र थोडस कुठेतरी उशिराने का होईना निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून धावफलकावरती धावा स्थागित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 9 धावा. 18 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. समीकरणाचा विचार केला तर येणारे 15 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 18 धावांची विजयासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वृत्ती सज्ज होईल. तर मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र खूप चांगली गोलंदाजी व्हेरिएशन सातत्याने पाहायला मिळतात गोलंदाजाच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहण्यात प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र संजीवनी देण्याचं काम करेल ते म्हणजे गावदेवी लोणार टीमला तर संजीवनी देण्याचं काम करेल. आणि दत्त ग्रुप ऑफ स्पोर्ट्स क्लब सावध या टीमला इथे मात्र बॅकफुटला घेऊन जाईल प्रत्येक निर्धाव चेंडू. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच सातत्याने खूप चांगल्या पाहायला मिळतात. बिग फाईट पाहायला मिळतात. मात्र तसंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना तर पंचांकडे अपील केलं जात आहे. इथे फुटवर्कचा अजिबात वापर पाहायला मिळत नाही. फलंदाजाच्या माध्यमातून जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र गोलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलत असताना सातत्याने व्हेरिएशन्स दाखवत असताना खूप चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे गोलंदाज योगेशने. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते लोणार टीमच्या माध्यमातून. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. निषेध पंच आम्हाला इशारा करताय. चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 10 धावा धावफलकावरती. सत्तावीस धावांचं टार्गेट इथून सेट केलं गेलं होतं. 10 धावा धावफलकावरती लावल्यात म्हणजे अजूनही 17 धावांची गरज आहे. स्लो गतीचा चेंडू तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. निवृत्तीच्या बॅट मधून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. निवृत्तीच्या बॅट मधून आलेला दर्जेदार चौकार. चौदा धावा धावफलकावरती. तर समीकरणाचा विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 13 धावांची विजयासाठी. तर चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच. आयोजकांच्या सूचना येतात वारंवार. बघा लोणार टीम मीटिंग घेऊ नका वारंवार. क्षेत्ररक्षण सजवा लगेच. आणखीन आम्हाला खूप सामने कव्हर करायचे आहेत. नवीन गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी 30 षटक घेऊन येईल गोलंदाज सुभाष. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 13 धावांची विजयासाठी. सामना खूप चांगला आहे. खूप चांगली मॅच इथून पाहायला मिळेल. निश्चितच शेवटच्या चेंडू पर्यंत सामना पाहायला मिळेल. चला थोडस फास्ट खेळा. आयोजकांच्या सूचना येतात वारंवार. बघा 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असतो. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं कोणत्याही गोष्टीसाठी. इथे मात्र तुम्ही देखील टाइम मॅनेजमेंट करत चला. सर्वच खेळाडूंना सर्वच संघांना विनंती असेल आपण देखील टाइम मॅनेजमेंट करत चला. राहुल गोलंदाजी मागवरती गोलंदाज सज्ज होईल बापगाव एंड कडून. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अक्षय. नॉन स्ट्राईक एंडला निवृत्ती खूप चांगली फलंदाजी करतोय. निवृत्तीच्या बॅट मधून 3 चौकार पाहायला मिळाले. इथे मात्र स्वतःच्या संघाला सावरण्याचं काम करतोय. त्याला फास्ट खेळा. खूप टाइम घेताय तुम्ही. फास्ट खेळा थोडस.
तर पुढचा चेंडू ते मात्र दिशा पाहावी लागेल. निश्चित पंच आम्हाला इशारा करताय चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 15 धावा. 15 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज राहुलचा. माझा मोठा फटका मिड विकेटला चेंडू तटवला गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. तो मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. 2 या धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 17 धावा धावफलकावरती समीकरणाचा विचार केला तर आता मात्र गरज असेल ती म्हणजे 10 धावांची विजयासाठी 27 धावांचं टार्गेट इथून सेट केलं गेलं होतं. तर पहिलं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. त्यानंतर योगेशने षटक हाताळलं, ते देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. आता मात्र राहुल गोलंदाजी करत असताना तर 17 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 10 धावांची गरज आहे विजयासाठी. ते मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. अक्षयच्या बॅट मधून आलेला दर्जेदार षटकार. खुला केला जातोय. एकदा मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय मिड विकेटला. इथे मात्र खूप चांगला झेल कॅरी केला जाईल आणि धक्का लागेल तो म्हणजे संघर्ष करत होते. मात्र इथे निवृत्तीने कुठेतरी संघाला सावरण्याचं काम केलं. त्यानंतर अक्षयने षटकार लगावला. षटकारनंतर सामना खुला झालाय. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावांची विजयासाठी. थोडा फास्ट खेळा. चार धावांची गरज आहे विजयासाठी. दत्तकृपा सावट टीमला. पुढचा चेंडू निवृत्तीसाठी. ते मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. फलंदाज तर फलंदाज बाद असेल सिद्धच. निवृत्तीला इथे मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 23 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजित. 4 धावांची गरज आहे. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज राहुल. तर पाहायचं इथे मात्र हॅट्रिक संपादन केलं जाईल का. पहिल्या सत्रात देखील हीच परिस्थिती होती, तर दुसऱ्या सत्रात देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते. इथे मात्र राहुल सांगतोय सामना अजून संपला नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. इथे मात्र स्वतःसाठी नाही तर संघासाठी, गावासाठी इथे मात्र प्रयत्न करत असताना गोलंदाज राहुल खूप चांगली गोलंदाजी करतोय. षटकार आल्यानंतर कमबॅक केले. 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. अलॉंग द बॅक टू द बॉल चेंडू तटपला गेला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी फंबल होत आहे. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 24 धावा. तर मात्र गरज असेल ती म्हणजे 3 धावांची विजयासाठी. चोवीस धावा धावफलकावरती 3 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी.
चांगली मॅच निश्चित इथून आपण एन्जॉय करताय. पुढचा चेंडू एकदा इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला इशारा करताय चेंडू स्वैर आहे. कुठेतरी चूक पाहायला मिळते. आपल्याकडे धावा कमी आहेत तर ते धावा रोखण्यासाठी इथे मात्र प्रयत्न करायचा होता. कुठेतरी अवांतर धावेने आता मात्र सामना खुला केला जातोय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 25 धावा. तर 2 धावांची गरज असेल विजयासाठी म्हणजे दत्तकृपा सावट टीम. मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सामना निश्चितच शेवटच्या षटकापर्यंत गेल्या समीकरणाचा विचार केला तर येणारे 6 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 2 धावांची विजयासाठी. शेवटच्या षटकापर्यंत सामना येऊन टिपलाय. आता मात्र गरज असेल येणार 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल विजयासाठी. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सुभाषला इथं मात्र सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी व्हेरिएशन्स दाखवावे लागतील. गुडलेनचा वापर करावा लागेल. तर फिल्डिंग देखील खूप चांगली सजवली गेली आहे. शॉर्ट फायनलला एक क्षेत्ररक्षक, स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, शॉर्ट मिड ऑन आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. मग आडव्या बॅटने चेंडू तटवला गेलाय अलॉंग द कार्पेट. एकदा कम्प्लीट. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. धावफलकावरती धावा आता झाल्यात त्या म्हणजे 26 धावा. ते स्कोर लेवल ते मात्र पाहायला मिळते. आता मात्र एका धावेची गरज आहे विजयासाठी. सुभाष गोलंदाजी करतोय तर 2 धावांची गरज होती. इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. तर अजूनही एका धावेची गरज आहे. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे एका धावेची विजयासाठी. आता खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ते सामना फिनिश केलाय तर मात्र विजय प्रस्थापित केलाय तर म्हणजे दत्तकृपा सावट टीमने.